नागपुरातील रवी भवन परिसरातील विरोधी पक्ष नेत्यांसाठी असलेल्या बंगल्याचं सजावटीचं काम सध्या सुरू करण्यात आलंय। मात्र आवश्यक असलेले संख्याबळ विरोधी पक्षाकडे नसल्यानं विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही हा सध्या मोठा प्रश्न आहे। पुढील महिन्यात दिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बंगल्याच्या सजावटीचं काम सुरू करण्यात आलंय। विरोधी पक्ष नेत्यांसाठी आरक्षित असलेला बंगला नेमका कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं पानिपत झाल्याचं दिसून येतंय। आता चर्चा आहे ते की विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद असतील की नसणार, विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही मिळणार। आणि सध्या जे आपण आहोत ते आहे नागपुरातील रवी भवन येथील हा विरोधी पक्ष नेत्यांचा बंगला आहे। हा विधानसभेतील विरोधी पक्षनेते जे असतात त्यांना हा बंगला अलॉट करण्यात येतो। मात्र यंदा जे आवश्यक संख्याबळ असतं विरोधी पक्षनेते पद असण्यासाठी ते आवश्यक संख्याबळ 29चं आहे। ते आवश्यक संख्याबळ कुठल्याही विरोधी पक्षाकडे नाही आहे। त्यामुळे हा बंगला आता कोणाला मिळणार याची चर्चा जोरात सुरू आहे। हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यामध्ये नागपुरात होणार आहे। त्यापूर्वी पूर्ण रवी भवन आणि जे बंगले आहेत, मंत्र्यांचे बंगले असतील, विरोधी पक्षनेते बंगले असतील, ते बंगले डागडुजी आणि त्याची रंगरंगोटी करण्याचं काम सुरू आहे। इथेही पेंडॉल टाकण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र आता विरोधी पक्षनेतेपद असणार की नसणार आणि असणार तर कोण असणार, त्यापूर्वीच हा बंगला आता मिळणार की नाही मिळणार, सरकार औदार्य दाखवणार का की विरोधी पक्षकडे आवश्यक संख्याबळ नसतानाही कोणी विरोधी पक्षनेतेपद देते की नाही देत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे नेमका आता हा बंगला मिळणार की नाही मिळणार किंवा विरोधी पक्षनेते म्हणून कोण असणार याचीही चर्चा जोरात सुरू आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।